speak it, read and write it too. Read and write it too. वी लर्न इंग्लिश फॉर क्लास 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 30. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे. या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये, तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा. मित्रमैत्रिणींनो, आज आपला सरावाचा दिवस. आधी शिकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला या भागात पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना, म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Eat, eating. म्हणजे खाणे. Drink, drinking. म्हणजे पिणे. Cook, cooking. म्हणजे स्वयंपाक करणे. Clap, clapping. म्हणजे टाळ्या वाजवणे. Sing, singing. म्हणजे गाणे. Dance, dancing. म्हणजे नाचणे. Sleep, sleeping. म्हणजे झोपणे. Play, playing. म्हणजे खेळणे. Jump, jumping. म्हणजे उड्या मारणे. Fight, fighting. म्हणजे भांडणे. Climb, climbing. म्हणजे चढणे. What are you doing? I am cooking. What is she doing? She is sleeping. What are they doing? They are playing. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजचा सराव फारच सोपा आहे. आजच्या सरावात एकेका मुलांनी मी इंग्रजीत काय म्हणते ते ऐकायचे आणि तेच वाक्य मराठीत म्हणायचे. आहे ना सोपं काम. चला मग. प्रत्येक वेळेला मी घंटा वाजवली की टीचर एकाला उभं करतील. एक जण उभा आहे ना, नीट ऐक आणि मी काय म्हणते ते मराठीत सांग. शी इज डान्सिंग. ती नाचत आहे. बरोबर म्हणलं का? असंच पुढच्या मुलांनी माझं इंग्रजी वाक्य मराठीत म्हणायचे. ही इज सिंगिंग. म्हण मराठीत. तो गात आहे. बरोबर. तू हे वाक्य मराठीत म्हण. आय एम जम्पिंग. मी उड्या मारत आहे. बरोबर. आता पुढचं मूल. तू हे वाक्य मराठीत म्हण. दे आर प्लेइंग. ते खेळत आहेत. गुड. पुढचं मूल तयार. हे वाक्य मराठीत म्हण. द मंकीज आर फायटिंग. माकडं भांडत आहेत. बरोबर.
दुसरं मूल तयार? मी काय म्हणते ते ऐक आणि तेच मराठीत म्हण. आय एम कुकिंग. मी स्वयंपाक करत आहे. बरोबर? पुढचं मूल उभं राहील आता. मराठीत म्हण. शी इज ईटिंग. ती खात आहे. बरोबर? आता तू मराठीत म्हण. ही इज ड्रिंकिंग. तो पीत आहे. शाबास. आता कोण बोलणार? तू मराठीत म्हण. दिनू इज क्लॅपिंग. दिनू टाळ्या वाजवत आहे. बरोबर सांगितलंस? आता तू हे वाक्य मराठीत म्हण. आशा इज क्लाइम्बिंग अ ट्री. आशा झाडावर चढत आहे. बरोबर. बरं, आता दुसऱ्या प्रकारचा सराव करूया. मी काही प्रश्न इंग्रजीत विचारीन. त्या प्रश्नाचं उत्तर नकोय मला. फक्त मी काय विचारलं आहे तोच प्रश्न मराठीत मला सांगा. एक जण तयार? मी जे विचारीन ते मराठीत सांग. म्हणजे हाच प्रश्न मराठीत विचार. व्हॉट आर यू डुईंग? म्हणजे तू काय करत आहेस? गुड. दुसरं कोण बोलणार? हा प्रश्न मराठीत विचार. व्हॉट आर दे डुईंग? ते काय करत आहेत? गुड. दुसरं कोणीतरी तयार आहे? हा प्रश्न मराठीत विचार. व्हॉट इज शी डुईंग? ती काय करत आहे? बरोबर. आणि पुढचं मूल तयार? तू मराठीत विचार. व्हॉट इज ही डुईंग? तो काय करत आहे? बरोबर. आता पाठ झाल्यावर टीचर सराव घेतील. पण आजचा पाठ अजून संपला नाही हं. हॅलो दोस्तांनो, मी गमत्या. आता तुम्ही काही गंमत ऐकणार आहात. यातलं मराठी तुम्हाला कळेलच, पण इंग्रजी ऐकून समजतंय का ते बघा. अहो, असंच ऐकून ऐकून आपण शिकत असतो नाही का? आणि हो, हा जो संपूर्ण कार्यक्रम तुम्ही ऐकताय ना, त्यात अधूनमधून मी अशाच गमती घेऊन येत जाईन. सुनीता मावशी. काय? अरे रे राघू, कसा आहेस? हाऊ आर यू? अरे रे अगदी चुकीचं बोलतोयस. मग आय आर फाईन. हे वाक्यही चुकीचंच. मग आय हॅव फाईन. नाही. नाही. मग आय एम फाईन. आय एम फाईन. थँक्यू. तुझ्या नेहमीच्या सारख्या चुका चालू आहेत वाटतं. नाही. आता मी एक पुस्तक आणलंय. बघू बरं तुझं पुस्तक. येस येस, दिस इज माय बुक. पहिलंच वाक्य चुकीचं.
नीट ऐक. धिस इज माय बुक असं म्हण. म्हणजे हे माझं पुस्तक आहे. एकच पुस्तक आहे ना. मग असं म्हणायचं, धिस इज माय बुक. तुम्ही सर्वजण माझ्या मागे पुन्हा म्हणा, धिस इज माय बुक. आणि हे काय, ह्या पेन्सिली तुझ्याच आहेत वाटतं. नाही रे, 2-3 पेन्सिली आहेत ना. मग असं म्हणायचं, दीज आर माय पेन्सिल्स. तुम्हीही माझ्या मागे म्हणा बघू, दीज आर माय पेन्सिल्स. राघू, एक वस्तू किंवा व्यक्ती असली तर असं म्हणायचं, धिस इज माय पेन्सिल. धिस इज माय ब्रदर. धिस इज माय शर्ट. This is my pencil. This is my brother. This is my shirt. आणि अनेक वस्तू किंवा व्यक्ती असल्या तर म्हणायचं, दीज आर माय पेन्सिल्स. दीज आर माय शर्ट्स. दीज आर माय ब्रदर्स. These are my pencils. These are my shirts. These are my brothers. This is. These are. This is. These are. Wow, wow, wow. Jackass. वा राघू, व्हेरी गुड. Wow, wow, wow. Jackass. मित्रमैत्रिणींनो, धिस इज, दीज आर यातला फरक कळला का तुम्हाला? आता पाठ संपल्यानंतर आपण राघू येण्यापूर्वी जसा सराव केला होता तसा सराव पुढची 15 मिनिटं टीचर घेतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. नक्की ऐका बरं का. I learn English. I learn English. So शिक्षक बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या, 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात